हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन व्लॉग असा असणार आहे की माझं 6वा महिना आता चालू आहे. तर 1 ते 6 महिन्यामध्ये मी कोणत्या गोष्टी फेस केल्या, मला काय काय सहन करावं लागलं, कोणता त्रास झाला या प्रेग्नेन्सीमध्ये, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. जेणेकरून आत्ता ज्या प्रेग्नेंट आहेत किंवा इन फ्युचर प्रेग्नेंट होणार आहेत, कोणी प्लॅनिंग करत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओला जास्त वेळ लावत नाही, स्टार्ट करते कारण मग खूप मोठा होईल. की व्हिडिओ प्लीज कंटिन्यू बघा, कारण सबस्क्रायबर वाढत आहेत पण वॉच टाईम मात्र अजून वाढलेला नाही आहे, थोडा अजून बाकी आहे. तर त्यासाठी मॉनिटाईजसाठी खूप प्रॉब्लेम होतो त्या, जर आपलं वॉच टाईम नसेल तर. जे यूट्यूबर्स आहेत त्यांना माहितीच असेल. तर व्हिडिओला स्टार्ट करते. तर सगळ्यात पहिले माझं 1 ते 3 महिन्याचं तुम्हाला मी हिस्ट्री सांगते. 1 ते 3 महिन्यामध्ये असं झालं होतं की पहिला 1 महिना माझा चांगला गेला, मला काही एक त्रास नाही झाला. पण 25 सप्टेंबरच्या नंतर माझ्या मावशीचा वाढदिवस होता. त्या दिवशी मी खूप काम केलं, जेवण वाढण्यापासून सगळं आणण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या. पण 26 सप्टेंबर जेव्हा आला तेव्हा त्या दिवसापासून जो मला त्रास म्हणजे सुरू झाला तो 2 महिने कंटिन्युअस होता. ना दसरा ना दिवाळी, ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे मला माहितीच नाही. दिवाळीला तरी मी थोडीफार बरी होती, पण दसरा कधी फर्स्ट डे आला आणि कधी 9वा दिवस आला मला कळालं की नाही, कारण मी पूर्णपणे बेडरेस्टवरतीच होती. उलट्या, चक्कर येणं, जेवण न जाणं, खाल्लं की लगेच उलटी, खाल्लं की उलटी, आणि गोळ्यासुद्धा माझ्या चालू होत्या तरी देखील मला उलट्या खूप प्रमाणात झाल्या होत्या. आणि तेव्हा मला अक्षरशः असं वाटत होतं की माझी एक मुलगी आहे ना ती बस झाली, मला उगाचच मी हा सेकंड चान्स घेतला असं मला वाटत होतं. कारण मी खूप त्रास सहन केला. अक्षरशः एक एक दिवस विचार करत होती आत्ताशी हा सेकंड मंथ चालू आहे, अजून 9 मंथ जर मला सेम त्रास झाला तर मी काही करू, कसं सर्वाईव्ह करू ह्या सगळ्या गोष्टींसाठी. खूप त्रास झाला. मम्मीकडे होती त्याच्यामुळे कामाचा लोड नव्हता काहीच, फुल आराम होता. कारण काम करूच शकत नव्हती मी, पूर्ण दिवसभर बेड रेस्ट. अवनीची स्कूल असायची त्याच्यामुळे मम्मीची खूप धावपळ होती. ह्या सगळ्या गोष्टी तिला पण खूप फेस कराव्या लागल्या माझ्यामुळे. आणि अवनीचे पण कधी कधी खाडे व्हायचे कारण माझी मम्मी पण दिवसभर कामाला जाते. त्याच्यामधून सुद्धा ती मॅनेज करत होती, का तर माझ्यासाठी, माझ्या मुलीसाठी तिने खूप मॅनेज केलं. तर 2 महिने आम्ही तिकडे राहिलो. त्यानंतर मग घरी आलो, दिवाळी झाल्याच्या नंतर मग आम्ही इकडे आलो. आणि जेव्हा माझा फर्स्ट सोनोग्राफी रिपोर्ट काढला होता तर त्याच्यामध्ये ना 6 वीक्समध्ये काढला होता. त्याच्यामुळे काय झालं होतं की जे फेटल ॲक्टिव्हिटीज जसं की हार्टबीट्स तर ते दिसत नव्हते. फक्त एवढंच दिसत होतं की बाळ म्हणजे पोटामध्ये आहे, प्रेग्नेन्सी आहे, प्रॉपर आहे, गर्भपिशवीतच आहे, एवढंच फक्त दिसत होतं. तर डॉक्टर बोलले की आपल्याला ही सोनोग्राफी पुन्हा करावी लागणार आहे आफ्टर 2 वीक्स नंतर, म्हणजे 8 वीक्स नंतर. म्हणजे जेव्हा मी पहिली केली 6 वीक्सला आणि सेकंड मला सांगितली होती 8 वीक्सला करायला, सॉरी. तर मग मला तेव्हा खूप टेन्शन आलेलं. म्हटलं अक्षय आता काय होईल, मलाच काय समजत नाही आहे. पण डॉक्टर बोलले घाबरण्याचं काही कारण नाही आहे, कारण का 6 वीक्समध्ये कधी कधी काही जणांचं जे हार्टबीट्स असतात बाळाचे ते कधी कधी दिसत नाहीत. तर मग ते बोलले की टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, तुम्हाला 8 वीक्स नंतर जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तिथे तुला प्रॉपर दिसून येणार. मग 8 वीक्स नंतर आम्ही पुन्हा सोनोग्राफी केली आणि मग तेव्हा माझ्या सोनोग्राफीमध्ये सगळं प्रॉपर आलं. बाळाची ॲक्टिव्हिटीज, हार्टबीट्स वगैरे सगळं व्यवस्थित दिसून आलं. तर डॉक्टर बोलले आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही, हार्टबीट्स आलेले आहेत. आणि नंतर पुन्हा मला वाटतं 14व्या का 15व्या वीकमध्ये पुन्हा एकदा सोनोग्राफी केली. मग त्याच्यामध्ये बाळाचे आपले हात, पाय, डोळे, नाक हे सगळ्या गोष्टी प्रॉपर आल्यात की नाही त्यासाठीची ती सोनोग्राफी होती, ती सुद्धा केली. आणि त्याच्यामध्ये माझं बाळाचं वजनपासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. आणि माझी ट्रीटमेंट आहे ना, मी एकदम अशी प्रायव्हेट डॉक्टरकडे केलेली नाही आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा केलेली नाही आहे. एक ट्रस्टचं हॉस्पिटल आहे जे ठाण्यामध्ये, जैन म्हणून हॉस्पिटल आहे, श्री ठाणे वर्धमान जैन, ही फाईल आहे माझी. आणि हॉस्पिटलचं नाव तुम्हाला दिसणार नाही, तर मी तुम्हाला नंतर बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तेव्हा दिसेल. तर या हॉस्पिटल माझीमध्ये ट्रीटमेंट चालू आहे. तर ह्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या गोष्टींवरती इलाज होतात, जसं की दातांचा दवाखाना, ऑर्थोपेडी, गायनोलॉजिस्ट, हे लहान मुलांचे डॉक्टर, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, या सगळ्या गोष्टी इथे होतात. तसंच गायनोलॉजिस्टसुद्धा तिथे येते.
तर माझ्या गायनोलॉजिस्टचं झालं काय माहिती आहे, स्टार्टिंगचे 3 ते 4 महिने मला मी पहिली जी गायनोलॉजिस्ट होती, जिथे माझी ट्रीटमेंट चालू होती ती होती. आणि जेव्हा मी पुन्हा गेली 18 तारखेला, 18 डिसेंबरला जेव्हा गेली, तर तिने मला शॉकिंग न्यूज दिली की ह्याच्या पुढे तुला ट्रीटमेंट दुसऱ्या डॉक्टरकडे घ्यायला लागेल. तेव्हा मला खूप टेन्शन आलेलं. म्हटलं का डॉक्टर, काय झालं? तर तेव्हा ती बोलली की मी शिफ्ट करते आहे, तिचं काहीतरी पर्सनल इश्यू होता. तर ती बोलली मला खूप अर्जन्सीमध्ये आणि करावंच लागणार आहे शिफ्टिंग. तर मग तिने मला दुसऱ्या खूप डॉक्टरचे सजेशन दिले, ह्या डॉक्टरकडे जा वगैरे. सगळे प्रायव्हेट डॉक्टर होते, म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल्स होते. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी घरी डिसाईड करते. तेव्हा मी एकटीच गेली होती, कारण का अक्षय गावी गेला होता. तर मी म्हटलं घरी मी डिसाईड करते, माझ्या हस्बंडशी बोलते आणि मग तुम्हाला कॉल करून कळवते. तर मग मला तेव्हा खूप टेन्शन आलं. म्हटलं आता माझी सगळी हिस्ट्री तिला माहीत होती, फर्स्ट महिन्यापासून ते जवळजवळ चौथा नाही 5वा महिना होईपर्यंत सगळी माहिती तिच्याकडे होती. तर ती बोलली की काय टेन्शन घेऊ नको, दुसरी पण डॉक्टर जेव्हा तू करशील ना, तेव्हा ही जी फाईल दाखवशील ना, तिला सगळं व्यवस्थित कळेल, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग नंतर घरी आली, त्यानंतर मग डिसाईड अक्षयला सांगितलं की असं असं झालं आहे. तर मग तो बोलला की ठीक आहे, आपण काहीतरी डिसाईड करू. मग मी पुन्हा, माझी बहीण आहे इथे हॉस्पिटललाच, माझी बहीण जॉब करते, तिला फोन केला. म्हटलं असं असं आहे, तर दुसरी कोणती डॉक्टर आहे का? तर ती बोलली की हां, म्हणून एक सॅटर्डेला सुद्धा आमच्या इथे एक डॉक्टर बसते. तर म्हटलं ठीक आहे चालेल. मग सॅटर्डेवाली जी डॉक्टर आहे ती पण खूप चांगली डॉक्टर आहे, आणि तिची मी फर्स्ट व्हिजिट जेव्हा घेतली तेव्हा कळालं की ही पण डॉक्टर खूप चांगली आहे. त्या डॉक्टरचं नाव काय आहे, प्रवीणा साल्वे त्या डॉक्टरचं नाव आहे. आणि अगोदरची होती ती नॅन्सी मोदी होती. त्यांचं क्लिनिक दुसरीकडे आहे, पण ते ट्रस्टीच्या हॉस्पिटलमध्ये इथे येतात. फक्त जी माझी पहिलीवाली डॉक्टर होती ती बुधवारी होती, आणि दुसरीवाली जी आत्ता रिसेंटली चालू आहे ती सॅटर्डेला असते. तर अशा प्रकारे माझ्या 2 डॉक्टर झाल्या. तर आणि मेन म्हणजे प्रायव्हेटला जायचं असं काही हे नव्हतं, पण माझी बहीण काय बोलली, इथे येतात चांगले डॉक्टर आणि रिअलमध्ये चांगले आहेत. आत्ताची जी डॉक्टर आहे ना, ती खूप म्हणजे खूप चांगली आहे. तिचं क्लिनिकसुद्धा आहे. ती बोलली काही इमर्जन्सी असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये बिनधास्त येऊ शकता, कारण इथे फक्त ती सॅटर्डेलाच असते. जर जे काही मला असेल काही प्रॉब्लेम, तर मला सॅटर्डेलाच जावं लागणार, इमर्जन्सी मी नाही जाऊ शकत तिथे. तर पण ती मला बोलली की माझं तिथे क्लिनिक आहे, तिथे तू कधीही येऊ शकतेस. तर मग तिथे माझी ट्रीटमेंट चालू आहे आणि खूप रिजनेबल रेट आहे. फर्स्ट व्हिजिटला माझे 400 रुपीज घेतलेले, आणि त्यानंतर मग 200 रुपीज चार्जेस आहे दोघींचे पण, पहिल्यावाला डॉक्टरचे सुद्धा आणि सेकंडवाला डॉक्टरचे सुद्धा. आणि सोनोग्राफीसुद्धा मी ह्याच हॉस्पिटलला केलेले आहेत. इथे सोनोग्राफीसुद्धा होते आणि खूप चांगल्या पद्धतीने, आणि इतके छान डॉक्टर आहेत जे सोनोग्राफी करतात, ते सुद्धा खूप छान डॉक्टर आहेत. आणि मेन म्हणजे सगळ्यात रिजनेबल प्राईज आहे. जिथे मला 3,500ची सोनोग्राफी मला 1,800 रुपयामध्ये केलेली आहे मी, आणि ज्या माझ्या पहिल्या 3 झाल्या त्या 1,100 म्हणजे 1,100मध्ये झाल्या. नंतरची जी झाली लास्टवाली 5व्या महिन्यातली ती 1,800मध्ये झाली. त्यानंतर मग ब्लड टेस्टसुद्धा माझ्या झाल्या, त्यासुद्धा खूप रिजनेबल रेटमध्ये झालेल्या आहेत. आणि एक ड्युअल मार्कर म्हणून मला सांगितली होती. ड्युअल मार्कर ह्यासाठी सांगितली होती की जेव्हा आपलं म्हणजे TC च्या नंतर जी प्रेग्नन्सी असते, तर त्याच्यामध्ये बाळाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, तर ते बघण्यासाठी ती ड्युअल मार्कर म्हणून एक टेस्ट असते, ब्लड टेस्ट. ती खूप महाग असते, मला बाहेर त्याचे 3,000 रुपये सांगितलेले, पण मी तिथे ह्या ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या हॉस्पिटलमध्ये मी 1,800 रुपयात ती पण केली होती. ड्युअल मार्कर म्हणून आहे ती. डॉक्टर काय बोलले की मला गरज नव्हती, कारण का माझी अशी काही हिस्ट्री नव्हती, पण ते काय बोलले की आपण सेफर साईड करूया, जेणेकरून तुम्हाला पण टेन्शन नाही, आणि म्हणजे व्यवस्थित जर प्रेग्नेन्सी तुम्हाला हवी असेल तर मग तुम्ही तुमच्या म्हणजे आमच्यावर करायची की नाही. तर अक्षय बोलला की जाऊ देत, 2 एवढे पैसे आत्ता आपण खर्च केलेत, अजून 2 पैसे खर्च करून जर आपल्याला माहिती पडेल की आपलं बाळ व्यवस्थित आहे सगळं काही, तर मग करूयात. मग आम्ही तीसुद्धा तिथेच केली, आणि ती पण रिजनेबल रेटमध्ये. तिचा रिपोर्टसुद्धा माझा नॉर्मल आला, आणि माझ्या आत्तापर्यंतचे जेवढे सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, ड्युअल मार्कर जे काही आहे त्या सगळ्या रिपोर्ट्स नॉर्मल आल्या. फक्त मला ना हिमोग्लोबिन कमी आहे, तर त्याच्यावरती थोडं मला सांगितलं. हिमोग्लोबिन माझं पहिल्यापासूनच कमी आहे, पण ते बोलले की हिमोग्लोबिन कमी होता कामा नये प्रेग्नेन्सीमध्ये तरी ॲटलिस्ट, तर ते मला थोडं वाढवायला सांगितले.
आणि थोडं प्रोटीनयुक्त खायला सांगितलं आहे आणि सारखं खायला सांगितलं आहे. तर सारखं काय खाऊ, मला 10-15 मिनिटांनी तो भूक अशीही लागत नाही, पण तरी पण मी ट्राय करते काही ना काहीतरी खायचं. तर असं म्हणजे 1 ते 6 महिन्याची माझी जर्नी होती आणि त्या 1 ते 6 महिन्यामध्ये मी खूप वेळा आजारी पडलेली आहे. पहिले 3 महिने तर माझे एकदम घाणेरडे गेले. नंतरचे जे 3 महिने आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी खूप वेळा आजारी पडले. इवन मी आत्ता 2 दिवसापूर्वीसुद्धा मला लूज मोशन आणि डायजेशन प्रॉब्लेम, उलट्या, पोटात गॅस झाला होता. तर मी आता डॉक्टरकडे जाऊन आलेली आहे. असा माझा प्रेग्नेन्सीचा प्रवास आहे की खूप म्हणजे मला असं आजूबाजूवाले सगळे बघतात आणि बोलतात, अरे तुझं काय आहे, तुला किती त्रास होतो प्रेग्नेन्सीचा, अजून 3 महिने जायचे. तर हो, मला त्रास होतो. काय करू, मी मुद्दाम तर करत नाही आहे ना, खरंच मला त्रास होतो त्या गोष्टीचा. आता 2 दिवसापूर्वी तर मी जागेवरच होती, अख्खा दिवस उठली नव्हती, कारण का उलट्या, लूज मोशन, पोटात गॅस झालेला, काही खायची इच्छा नव्हती. त्या दिवशी तर मी पूर्ण 2 दिवसापूर्वी तर मी पूर्ण उपाशी होती, फक्त फ्रूट्स खाल्ले होते. आणि मग डॉक्टर बोलले की घाबरण्याचं काही कारण नाही, पोटामध्ये गॅस झाल्या. मग तिने मला मेडिसिन दिलं आणि मग ती बोलली की फ्रूट्सच जास्त करून खा. तर सध्या मी तेच खात होती आणि आत्ता तरी मी आज ठीक आहे थोडंफार. आता मला त्रास होत नाही, पण कालपर्यंत मी उठलीसुद्धा नव्हती. मम्मीनेच डबा आणला होता आणि अक्षय आणि माझी मुलगी खूप सपोर्टेबल आहे, दोघंसुद्धा सगळ्यात. आणि माझी मम्मी पण मला म्हणजे बरं नसेल वगैरे तर मला डब्बा वगैरे आणून देते. माझ्या आजूबाजूवालेसुद्धा खूप देवाच्या कृपेने चांगले आहेत. मला जर काय असेल अडीअडचणी तर येतात, मदत करतात, सारखे विचारत असतात, खाल्लंस का, जेवलीस का, बरं नाही वाटत आहे का, या सगळ्या गोष्टी करतात ते. तर त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं मला. आणि हे आमचं रेंटचंच घर आहे. माहिती नाही आम्ही इथे या घरामध्ये कधीपर्यंत असू, पण मला असं वाटतं माझी डिलिव्हरी, माझं बाळ थोडं मोठेपर्यंत आम्हाला इथेच राहू दे, जेणेकरून सगळे हेल्पफुल आहेत, कधीही काही अडीअडचणीला मदत करतात त्या कारणाने. आणि अजून 3 महिन्याची जर्नी माझी जायची आहे. आता 6 महिने तर गेलेले आहेत. म्हणजे आता पुढच्या महिन्यामध्ये मला 8 फेब्रुवारीला 7वा महिना स्टार्ट होणार आहे. तर मला परत जायचं आहे डॉक्टरकडे व्हिजिटला. आणि मग त्याच्यानंतर अजून एक सोनोग्राफी असणार आहे 7व्या महिन्यानंतरची, मे बी असं मला वाटतं आहे. तर मग तेव्हा 7वा महिना माझा स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर जे माझी आता मेन जी गोष्ट आहे जर्नी ती स्टार्ट होणार आहे. कारण का डॉक्टर बोलले 7व्या महिन्यानंतर बाळाचं वजन खूप फटाफट वाढतं, तर तुला खूप चांगलं खावं लागणार आहे. मी तर तुम्हाला खरंच सांगते, मी प्रोटीनयुक्त असं काही खात नाही. मी घरात जे आहे, माझं पहिल्या प्रेग्नेन्सीच्या वेळेससुद्धा मला जर जेव्हा माझी अवनी झाली तेव्हा मला स्वतःलाच विश्वास, अरे ही माझी मुलगी आहे. कारण मी तेव्हा पण काहीच खाल्लं नव्हतं. बटर, खारी ह्या सगळ्या गोष्टी खात होती. अंड, बदाम तर तुम्हाला सांगते मी अवनीच्या वेळेस कधीच खाल्ले नव्हते. केशर तर कधीच नाही. तरी ती एवढी छान कशी मला माहिती नाही, पण ठीक आहे, होप सो हे पण बाळ माझं खूप छान असेल.